श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 960. आपण प्रभू रामचंद्रांनी विभीषणाचा राज्याभिषेक केल्याच्या पश्चात कशा पद्धतीने रावणाने पाठवलेले दूत या सर्व सभेमध्ये मिसळून गेले या कथा विभागाचं चिंतन गेल्या सत्रामध्ये पाहत होतो. प्रभू रामचंद्रांनी विभीषण आणि सुग्रीवाला प्रश्न केला होता की या समुद्राला लांघून आपण या लंकेमध्ये कशा पद्धतीने जावा. यावरती सुग्रीवाने मौन धारण केलं तर विभीषण प्रभू रामचंद्रांना म्हणाला की सागर आपला कुलगुरू आहे, त्यामुळे आपण त्याला जाऊन विनवणी करावी, तशी प्रार्थना करावी. प्रभू रामचंद्रांना विभीषणाचा हा सल्ला अत्यंत आवडला. लक्ष्मणाची प्रतिक्रिया मात्र काहीशी वेगळी होती. त्याला असं वाटत होतं की प्रभू रामचंद्रांनी या सागराच्या मनधरणीमध्ये वेळेचा अपव्यय करू नये, मनामध्ये थोडासा राग धारण करावा आणि आपल्या एका बाणाच्या आधाराने या समुद्राला शोषून टाकावं. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाचं मत जाणलं आणि त्याला म्हणाले की ऐसे ही करब धरहु मन धीरा. लक्ष्मणा, आपण असंच करूत, परंतु थोडा वेळ तू मनाचा धीर धर. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला समजवलं. समुद्राच्या जवळ गेले, आपलं मस्तक समुद्राच्या या भूमीवरती टेकवून त्याला वंदन केलं आणि आपल्या कुशावर्ताला अंथरून प्रभू रामचंद्र सागराची मनधरणी करू लागले. त्याच वेळेला रावणाचे आलेले हे दूत कपटाने वानर रूप धारण करून या समस्त वानर दळामध्ये मिसळून गेले. सर्वत्र प्रभू रामचंद्रांचा जय जयकार चालला होता. प्रभू रामचंद्रांच्या गुणांचं वर्णन चाललं होतं. हे त्या वानर रूपी असलेल्या कपटी दूतांनी पाहिलं आणि ते देखील हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांची सराहना करू लागले. तत्पश्चात आता या दूतांची अवस्था कशी होणार आहे याचं गायन गोस्वामीजी आम्हाला आजच्या कथेमध्ये सांगू लागतात. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, प्रगट बखानहि राम सुभाऊ, अतिस प्रेम गा बिसरी दुराऊ, रिपुके दूत कपिन तब जाने, रिपुके दूत कपिन तब जाने, सकल बांधि कपीस पहियाने, सह सुग्रीव सुनहु सब बानर, अंग भंग करि पठवहु निसिचर. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सुनि सुग्रीव बचन कपिधाये, सुनि सुग्रीव बचन कपिधाये, बांधि कटक चहु पास फिराए, बहु प्रकार मारन कपिलागे, दीन पुकारत तदपि न त्यागे. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, जो हमार हरना साकाना, जो हमार हरना साकाना, ते कौशलाधीश खयाना. सुनि लक्ष्मण सब निकट बोलाए, दया लागी हंसी तुरत छोड़ाए. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, रावण कर दीजहु यह पाती, रावण कर दीजहु यह पाती, लक्ष्मण बचन बाचुकुल घाती. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, कहेहु मुखागर मूढ़ सन, मम संदेशुदार.
सीता देई मिलहुनत आवा कालु तुम्हार। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, या रावणाचे हे दोन दूत विभीषणाच्या पाठोपाठ प्रभू रामचंद्रांच्या सेनेमध्ये आले. येताना ते राक्षस रूपामध्ये होते, परंतु या राक्षसी वृत्तीला जणू काही प्रभू रामचंद्रांच्या सेनेमध्ये प्रवेशच मिळू शकत नाही. बघा, भगवंताच्या जवळ जाताना जीवाचं स्थित्यंतर कसं होतं, त्याचं वृत्त्यंतर कसं होतं, या दोन्ही अवस्था आपल्याला गोस्वामीजी इथं दाखवत आहेत. स्थिती बदलली. राक्षस देह होता, त्या देहाला त्यागून प्रभू रामचंद्रांचं दास्यत्व करणाऱ्या वानर रूपाला परिधान करण्याची इच्छा या कपटी दूतांच्या अंतरामध्ये झाली. श्री महाराज म्हणायचे नाही की वस्त्राचा परिणाम होतोच. एखादा जर संन्यासाची भगवी वस्त्र परिधान करत असेल तर निश्चित त्याच्या वृत्तीवरती काकणभर का होईना त्या वस्त्रांचा परिणाम होतच असतो. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या सान्निध्यामध्ये येताच या राक्षसी रूपाच्या आधाराने भले व्यावहारिकता आम्हाला ते रूप धारण करण्यासाठी रोखून ठेवत असली तरी देखील हे राक्षसी रूप प्रभू रामचंद्रांच्या या समस्त वानर दळामध्ये आपण कसं न्यायचं? या वानर रूपामध्ये आम्ही जर गेलो तर कदाचित आम्हाला ओळखणार नाहीत, ही व्यावहारिकता आहे. परंतु त्या रूपाचा एक आणखीन मोठा सद्गुण आपल्याला प्राप्त होईल की आपण मनमुरादपणे भगवंताचं नाम जप करू शकूत, त्याचा नाम घोष करू शकूत, या वानरांच्या समवेत आनंदोत्सव साजरा करू शकूत. तसंही लंकेमध्ये शेवटचा आनंद साजरा करून बराच काळ निघून गेलाय. तव कुल कमल बिपिन दुखदाई, सीता सीत निसा सम आई. अशा पद्धतीने विभीषणाने देखील या समस्त लंकेमध्ये आलेली ही दुःखाची छाया रावणाला सांगितलीच होती. आणि त्यामुळे हे स्थित्यंतर या कपटी असलेल्या दूतांमध्ये झालंय की आपण प्रभू रामचंद्रांचे दास असलेलं वानर दळ होऊन जाऊ. विभीषणाने कुठलं स्थित्यंतर केलं का हो? त्याला गरजच पडली नाही स्थित्यंतर करण्याची, कारण तो लंकेमध्ये देखील जसा होता त्याच पद्धतीने तो प्रभू रामचंद्रांच्या जवळ आलेला आहे. दुसरा भाग आहे वृत्त्यंतराचा. बघा, स्थित्यंतर होणं हे सोपं आहे, परंतु वृत्त्यंतर होणं हे महाकठीण आहे. आपण बघतो ना, एखाद्या गरीब किंवा अत्यंत मध्यम कुटुंबामधून एखादी मुलगी जर तिच्या नशिबाने एखाद्या श्रीमंत घरामध्ये विवाह करून गेली तर त्या विवाहाच्या पश्चात तिचं सौभाग्य, तिचं असलेलं हे अलंकार, तिला मिळालेलं हे विलक्षण अर्थ सहाय्य, या सर्व गोष्टींमुळं तिचं आपल्याला स्थित्यंतर आणि वृत्त्यंतर दोन्हीही झालेलं दिसतं. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या जवळ, त्यांच्या निकट या कपटी दूतांना स्थान मिळताच स्थित्यंतराचा हा त्यांनी पर्याय निवडला आणि वृत्त्यंतर मात्र अत्यंत स्वाभाविकपणे घडत गेलं. कशाने घडलं वृत्त्यंतर? प्रगट बखानहि राम सुभाव, अतिस प्रेम गा बिसरी दुराओ. हे कपटी दूत आपल्या मनामध्ये रावणाचं कार्य आपण करायला आलो आहोत याची खूणगाठ सारखी सारखी स्वतःला सांगत होते. कारण या प्रभू रामचंद्रांच्या असलेल्या या वानर दळामध्ये असलेला उत्साह, त्यांचं प्रभू रामचंद्रांवरती असलेलं प्रेम, त्यांचा चाललेला हा प्रभू रामचंद्रांचा जयघोष, यामुळं त्यांना आपण ज्या कार्यासाठी आलो आहोत त्या कार्याचाच मुळी वारंवार विसर पडू लागला.
विसर पडता पडता एका टप्प्यावरती ते देखील या वानरांसारखे टाळ्या वाजवून नाचू लागले, प्रभू रामचंद्रांच्या नामाचं गुणगान करू लागले. त्यांनी दाखवलेल्या या दया सिंधुत्वाची सराहना आपल्या हृदयामध्ये करू लागले. आणि त्याचा परिपाक असा झाला की त्यांनी हे कपटाने धारण केलेले वानरांचे देह गळून पडले आणि ते आपल्या मूळ राक्षस रूपामध्ये प्रगट झाले. बघा, म्हटलं तर एखाद्या कल्पना शक्तीचा हा खेळ आपल्याला वाटू शकतो, परंतु सज्जनो, गोस्वामीजींनी आम्हाला प्रत्येक गोष्ट जी सांगितली आहे त्यामागे खूप मोठी पारमार्थिक रहस्य आहेत, जी गुरुकृपेच्या अंजनाशिवाय आम्हाला कळू शकत नाहीत. काय अर्थ आहे? राक्षस असलेले, कपटाने वानर झालेले आणि भजन करता करता वानरांचे पुन्हा राक्षस झालेले. बघा, गोस्वामीजींनी आम्हाला आधीच सांगितले की रामायण हे अत्यंत गुह्य असं शास्त्र आहे. एखादा जर मूढ मंदमती यामध्ये आला तर तो त्याचे चुकीचे अर्थ काढू शकून घेऊ शकेल. आता इथं जर एखादा मूढमती मनुष्य विचार करू लागला तर तो कसा विचार करेल की अरे, रावणाच्या कडून आले, रामाच्या जवळ गेले, वानरांचा देह धारण केला, इथपर्यंत ठीक आहे, परंतु वानर होऊन नामस्मरण करत असताना अचानक त्यांची स्थिती राक्षसांमध्ये बदलली. नामस्मरणाने वानराचा राक्षस झाला. हा एक मूढमतीचा विचार आपल्या अंतःकरणामध्ये येऊ शकतो. वस्तुस्थिती तीच आहे की वानरांचा राक्षस झाला, परंतु त्यामागे असलेली प्रक्रिया, त्यामागे दडलेलं रहस्य आम्हाला नीट समजून घेतलं पाहिजे. सज्जनो, भगवंताच्या निकट जर सगळ्यात मोठी कुठली गोष्ट त्याला अजिबात खपत नसेल तर ती गोष्ट आहे दंभाची. दंभ हा भगवंताच्या दरबारात चालत नाही. विभीषणाची मी आपल्याला कथा सांगितली की त्याला स्थित्यंतर करावं लागलं नाही, त्याला ना ब्राह्मण रूप घ्यावं लागलं, त्याला ना आणखीन कुठलं वेगळं मनुष्य रूप घ्यावं लागलं. तो जसा आहे तसा प्रभू रामचंद्रांना शरण गेला. प्रभू रामचंद्रांना त्याची हीच सहजता अत्यंत आवडली, ज्याच्यामध्ये कुठलाही दंभ नाही. जो जसा आहे तसा प्रभू रामचंद्रांना शरण गेलाय. परंतु या दूतांच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी कपटाने वानरांचा देह धारण केला. आणि प्रभू रामचंद्रांच्या भजनाने जर सगळ्यात मोठं कुठलं वृत्त्यंतर होत असेल तर सज्जनो, आमच्या जीवनामध्ये आमचे दंभ गळून पडतात. आम्ही जे आजपर्यंत दाखवत समाजाला प्रभावित करत आलो, त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवत आलो, वाहवा मिळवत आलो, हे सगळं जेव्हा आपण अंतर्मुख होत, जेव्हा आपण भजनानंदी होत, जेव्हा आपण आपल्या स्वतःमध्ये रमू लागूत, त्यावेळेला लक्षात येईल की अरे, आपण केवढा मोठा भगवंताचा हा अपराध केला. लोकांना फसवणं, लोकांना प्रभावित करणं हे अत्यंत साधं सोपं कार्य आहे, परंतु आपल्या हृदयस्थ असलेल्या भगवंताला, ज्याने या सर्व गोष्टींमध्ये आपली अवस्था पाहिलेली आहे, त्याला आपण काय उत्तर द्यायचं? काय उत्तर द्यायचं? आणि भगवंताचं भजन हे आम्हाला अशा पद्धतीने अंतर्मुख करतं आणि ही अंतर्मुखताच आम्हाला आमच्या जीवनामध्ये या दंभाच्या आतमध्ये दडलेल्या आपल्या खऱ्या स्वरूपापर्यंत घेऊन जाते. मग ते स्वरूप कदाचित मनुष्याचं असेल, राक्षसाचं असेल, आणखीन कुठल्या देवताचं असेल, परंतु त्या रूपापासून स्वरूपापर्यंत या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चालणारं हे स्थित्यंतर प्रभू रामचंद्रांच्या कृपेने होत असतं. कोण आहेत हे कपटी मुनी? आपल्याला गोस्वामीजींनी याचं उत्तर 57व्या दोहामध्ये दिलंय की ऋषी अगस्ती की साप भवानी, राक्षस भयहु रहा मुनी ज्ञानी. हे अगस्त ऋषींचे 2 शिष्य होते आणि त्यांना शाप मिळाला. त्या शापापोटी हे मुनी राक्षस झाले, रावणाच्या सेवेमध्ये गेले. म्हणजे त्यांचं खरं रूप काय आहे? त्यांचं खरं रूप आहे मुनी. ते एक साधू आहेत, ते एक संत आहेत. बघा, गुरुचरित्राचा आपण सर्व मंडळी अत्यंत आदराने, श्रद्धेने पारायण करतो. त्यामध्ये एक सुंदर कथानक आहे की त्या खालच्या
जातीमध्ये जन्माला आलेल्या एका जीवाला त्याच्या जन्मांचं स्थित्यंतर करत करत गुरुदेव त्याला पुन्हा ब्राह्मण त्याच्या मूळ रूपापर्यंत घेऊन येतात. एक एक पाऊल तो मागं टाकतो आणि त्याला त्याचा आपला मागचा जन्म दिसू लागतो, मागचं रूप कळू लागतं. सद्गुरू आम्हाला या समस्त दंभांपासून आपली सोडवणूक करत आमच्या मूळ रूपापर्यंत घेऊन जाऊ लागतो. रावणाच्या या दूतांना दंभ करणं ही त्यांची स्वाभाविक वृत्ती होती आणि त्या दांभिकतेच्या आधाराने त्यांनी वानरांचं रूप घेतलं खरं, परंतु जसं भगवंताचं भजन सुरू झालं तेव्हाच प्रथम दंभ हा गळून पडला. ज्या वानर रूपामध्ये हे दूत या समस्त सेनेचा विभीषणाचा समाचार घेत होते, त्या सेनेमध्ये त्यांचं हे रूप गळून पडताच या राक्षस रूपामध्ये हे दोन दूत पुन्हा नाचू लागलेले आहेत. आजूबाजूचे वानर बघतायत की अरे हे दोन आत्ता तर इथं वानर होते, आता हे भजन करता करता अचानक राक्षस कसे झाले. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे हे वानर नाहीत, हे तर रावणाचे दूत आहेत, आपल्या शत्रूचे दूत आहेत. रिपुके दूत कपिन तब जाने, सकल बांधी कपीस पहियाने. वानरांना जणू काही आयतच आपल्या या शत्रूंच्या दूतांच्या रूपाने खाद्य मिळालं. त्यासरशी समस्त वानर त्यांच्यावरती तुटून पडले, त्यांना बांधलं आणि सगळे जण त्या दोन राक्षस असलेल्या दूतांना सुग्रीवाच्याकडे धक्के मारत मारत घेऊन आलेले आहेत. आता बघा, जो सुग्रीव प्रत्येक ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या जवळ राहत असतो, त्यांच्या निकट राहत असतो, आता प्रभू रामचंद्र समुद्रकिनारी ध्यानावस्थ बसलेले आहेत हे पाहून सुग्रीव आपल्या सभेमध्ये बसलेला आहे, आपल्या कुटीमध्ये बसलेला आहे. आणि अशा सुग्रीवाला बाहेर गलखा ऐकू आला, म्हणून सुग्रीवाने बाहेर कोण आहे याची पृच्छा केली. तेव्हा कळालं की रावणाचे दोन दूत या वानरांमध्ये मिसळून समस्त खबर घेण्यासाठी म्हणून आलेत आणि त्यांना वानरांनी पकडला. सुग्रीव कदाचित मनामध्ये विचार म्हणत असेल, मी तरी प्रभू रामचंद्रांना सांगत होतो की काम रूप के ही कारण आया, भेद हमार लेन सठ आवा. हे मायावी राक्षस आहेत, कशासाठी येतील माहित नाही. विभीषणाच्या बरोबर तर नसतील ना आले. विभीषणाने इकडं अशी चाल खेळली आणि इकडून आपले हे दूत तर वानरांमध्ये मिसळले नाहीत ना. नाही, यांची पृच्छा केली पाहिजे. म्हणून त्या राक्षसांना म्हणजेच रावणाच्या दूतांना खडसावून सुग्रीवाने सर्व काही विचारलं, त्यांच्याकडून सर्व वस्तुस्थिती जाणून घेतली. विभीषणाची खबर काढण्यासाठी हे आलेत, विभीषणाला यांचा पत्ता देखील माहित नाही. हे सगळं सुग्रीवाला कळालं आणि तत्पश्चात सुग्रीवाने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ज्या पद्धतीने हनुमंताला या राक्षसांनी त्रास दिला, या त्रासाचा बदला आपण या दोन दूतांच्या द्वारे घ्यावा असा विचार करून सुग्रीवाने थेट फरमान सोडलं, कह सुग्रीव सुनहु सब बानर, अंग भंग करी पठई बंदर. सुग्रीवाने सगळ्या वानरांना आदेश दिला, विचार काय करताय, या राक्षसांचं चांगलं अंगभंग करा, विद्रूप करून टाका त्यांना आणि द्या पाठवून त्या रावणाकडं. या विद्रूप अवस्थेमध्ये आणखीन भयान दिसतील, रावणाला कळेल या वानरांची शक्ती काय आहे, ताकद काय आहे. सुग्रीवाचं हे वचन ऐकताच सगळं वानर दळ या राक्षसांवरती तुटून पडलं. सुनी सुग्रीव बचन कपी धाये, बांधी कटक चहू पास फिराये. ते पोलीस देखील नाही का एखाद्या अट्टल गुन्हेगाराला पकडून आणल्यानंतर त्याची समाजामधून कित्येकदा अशीच परेड काढतात, त्याला मारत मारत त्याच्याकडून वधवून घेत घेत ते जसं या समाजामध्ये या व्यक्तीला फिरवतात, त्या पद्धतीने या रावणाच्या दूतांची अवस्था या वानरांना केली. त्यांना हात पाय बांधलेले आहेत आणि त्यांना अनेक प्रकारे त्रास देत त्यांना या समस्त वानर दळांच्या सभेमधून फिरवलं जात आहे. जो कोणी म्हणून वानर त्या राक्षसांच्या समोर येतोय तो आपल्या मनातली इच्छा पूर्ण करून घेतोय, लाथ मारतोय, झापड मारतोय, वेगवेगळ्या पद्धतीने या दोन दूतांना त्रास दिला जातोय.
बहु प्रकार मारन कपिलागे, दीन पुकारत तदपि न त्यागे. आता एक एक वानर एवढं महाभयानक, एवढं भक्कम, एवढं प्रचंड शक्तीचं, आणि त्या वानरांचे फटके खात खात या राक्षसांची अवस्था अगदी मरणासन्न होऊन गेली. अत्यंत काकुळतीने मला मारू नका, मला मारू नका, आम्हाला त्रास देऊ नका, अशा पद्धतीने दीन पुकारत तदपि न त्यागे. बघा, प्रभू रामचंद्र जर या ध्यानावस्थेमध्ये नसते, प्रभू रामचंद्र जर या सागराची मनधरणी करण्यामध्ये व्यस्त नसते, तर कदाचित सुग्रीवाला त्यांनी लगेच थांबवलं असतं. सुग्रीव, अरे थांब. परंतु सज्जनो, श्री महाराज म्हणतात तसं आहे की सूर्य हा अखंड प्रगटत असतो, अखंड तेजाळत असतो. पृथ्वी त्याच्याकडे कधी तोंड करते तर कधी त्याच्याकडे पाठ करते. पृथ्वी सन्मुख होताच त्याला प्रकाश मिळतो, आणि पृथ्वी सूर्याकडे पाठ करताच तिथं अंधकार प्रगटतो. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र ध्यानस्थ आहेत, आणि सुग्रीव हा प्रभू रामचंद्रांशी जणू काही विन्मुख झाल्याप्रमाणे इथं निर्णय घेतोय की या वानर दळाला सांगतोय की या शत्रूच्या दूतांना अंगभंग करा. प्रभू रामचंद्र इथं समुद्र किनारी बसलेले असतानाच हा सर्व प्रकार या वानर दळामध्ये चाललेला आहे. थोड्या वेळाने वानरांना आणखीन चेव आला, आणि ते विचार करू लागले की याचा आता अंगभंग करण्याची वेळ आली आहे. असं करूयात, आपण शूर्पणखेप्रमाणेच यांचे देखील कान आणि नाक कापून टाकूयात. बघा सज्जनो, निर्णयामध्ये जेव्हा आपण नक्कल करण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा ती नक्कल भगवंताच्या दारामध्ये कधी रुजू होत नाही. सुग्रीवाने दोन गोष्टींची नक्कल केली. एक, हनुमंताला ज्याप्रमाणे त्रास झालेला आहे त्या त्रासाचा आपण बदला या वानरांच्या द्वारे या राक्षसांचा अंगभंग करून घेऊयात. आणि वानर देखील अंगभंग करण्याची आज्ञा मिळताच विचार करतायत की जशी प्रभू रामचंद्रांनी शूर्पणखेला शिक्षा दिली त्याप्रमाणेच आपण या राक्षसांना देखील नाक आणि कान कापून अंगभंग करून रावणाकडे परत पाठवून देऊयात. बघा, परमार्थामध्ये या दोन गोष्टी अत्यंत वर्ज करण्यासारख्या आहेत की आपण कोणाचीही नक्कल करण्याचा प्रयत्न करू नये. आपण जसे आहोत त्या पद्धतीने आपलं आचरण ठेवावं, आपलं हे व्यक्तित्व ठेवावं. प्रत्येक जीव हा त्याच्या वेगवेगळ्या पुण्यांशाच्या आधाराने प्रभू रामचंद्रांपर्यंत आलाय. शूर्पणखा ही मूळचीच राक्षसीण आहे. त्यामुळे ह्या राक्षसिणीचं नाक आणि कान कापून टाकण्यामध्ये कुठल्याही पद्धतीची चूक नव्हती. परंतु सुग्रीव या राक्षसांना कुठं ओळखतोय, कुठं जाणतोय? ऋषी अगस्तिकी साप भवानी, राक्षस भयहु रहा मुनी ज्ञानी, या वस्तुस्थितीपासून वानर आणि सुग्रीव दोघही जण अनभिज्ञ आहेत. प्रभू रामचंद्र ध्यानस्थ आहेत. आता निश्चित ही गोष्ट ठरलेली आहे की शूर्पणखेप्रमाणे या दोन दूतांचे देखील हाल होणार. हे दूत अत्यंत रडकुंडीला आलेत, मरणासन्न झालेले आहेत. आणि अशातच जेव्हा वानर आपल्या तीक्ष्ण नखांच्या आधाराने त्यांच्या नाकांना ओढू लागलं, कानांना ओढू लागलं, तेव्हा त्यांनी शेवटची आपल्या अंतःकरणातली अवस्था प्रगट केली की जो हमार हर नासा काना, तेही कौसलाधीस कयाना. जो आमच्या नाक आणि कानांना कापायचा प्रयत्न करेल, प्रभू रामचंद्रांची त्याला शपथ आहे. प्रभू रामचंद्रांची शपथ आहे असं म्हणता क्षणी वानरांना देखील थोडीशी आपल्या या कृतीमध्ये शंका निर्माण झाली की आपण जे करतोय ते बरोबर करतोय का नाही. प्रभू रामचंद्रांनी जो आपला स्वभाव विभीषणाला सांगितला त्यामध्ये ते एक गोष्ट अत्यंत प्रामुख्याने आपल्याला सांगतात की जो पै दुष्ट हृदय सोई होई, मोरे सन्मुख आव की सोई. जर त्याच्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारची दुष्टता असती तर त्याने कधी हे धारिष्ट केलंच नसतं मला सन्मुख येण्याचं. आता इथं हे दूत रावणाचे चाकर आहेत
रावणाच्या आज्ञेवरून ते रामाकडे आलेले आहेत, परंतु हेच दूत का आले बरं? हा विचार देखील आपल्याला करायला हवा. भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र गेलेले आहेत अयोध्या कांडात, आणि प्रभू रामचंद्र दुसऱ्या दिवशी सकाळी भरद्वाज मुनींना म्हणतात की आम्हाला पुढील मार्ग दाखवण्यासाठी आपल्या काही शिष्यांना आम्हाला बरोबर देता का? भरद्वाज मुनींनी आपल्या सर्व शिष्यांना हाक मारली, कार्य सांगितलं. त्यासरशी 50 पुण्य श्लोक शिष्य पुढे आले आणि त्यामधले देखील 4च जण जे अत्यंत प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रीती ठेवून होते, असे 4 शिष्य प्रभू रामचंद्रांनी आपल्या समवेत घेतले. सज्जनो, प्रभू रामचंद्रांचा सहवास मिळणं, त्यांना सन्मुख होता येणं, हे अत्यंत पुण्यश्लोक असलेल्या अशा जीवाचं कार्य आहे. आणि या पुण्य संचयामुळेच या दूतांना या अत्यंत महाभयानक अशा त्रासामध्ये शेवटच्या टप्प्यावरती ही संकल्पना सुचली की अरे, जे कोणी आमचं नाक आणि कान कापण्याचा प्रयत्न करतील, आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, अशा वानरांना प्रभू रामचंद्रांची शपथ आहे, त्यांनी आमच्या नाक आणि कानांना हात लावू नये. हा गलका काही अंतरावरती जे लक्ष्मणजी बसलेले आहेत त्यांच्या कानावरती जातो. सुनी लक्ष्मण सब निकट बोलाय, दया लागी हसी तुरत छोडाय. बघा केवढं सुंदर सूत्र आहे. प्रभू रामचंद्र इथं ध्यानस्थ बसलेले आहेत. जसे आज देखील प्रभू रामचंद्र हे या कलियुगामध्ये चैतन्य रूपाने आहेत, परंतु जो कोणी त्यांची अनन्य भावाने आज हाक मारतो, त्यांना मदतीची याचना करतो, कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये कोणी ना कोणीतरी लक्ष्मण आमच्या मदतीला धावून येतो. मग ती व्यक्ती असेल, वस्तू असेल, एखादी परिस्थिती असेल, न जाणे आपल्या कल्पनेच्या पलीकडे काहीही असेल, परंतु प्रभू रामचंद्र जरी चैतन्य रूपाने असले, ध्यानस्थ असले, तरी देखील भक्त चिंतन करीत असे, अशी त्यांची अवस्था आहे. आणि लक्ष्मणाने लगेचच या दूतांना बघितलं, त्यांना त्यांची दया आली. स्मित हास्य करत त्यांनी त्या वानरांना सांगितलं की सगळे बाजूला व्हा, यांना मोकळं सोडा, आता यांना कोणी त्रास देऊ नका बरं. अशा पद्धतीने लक्ष्मणाने या दूतांना मोकळं केलं, त्यांचे प्राण वाचवले, त्यांना अंगभंग होण्यापासून संरक्षित केलं. तत्पश्चात प्रभू रामचंद्रांचा हा धाकटा भाऊ लक्ष्मण एक सुंदर असं पत्र या दूतांच्या हाती सोपवतो. रावण कर दीजहु यह पाती, नाथ बचन लक्ष्मण बचन बाचुकुल घाते. मी तुम्हाला एक पत्र देतो, हे पत्र तुम्ही रावणाच्या हातामध्ये नेऊन द्या. बघा इथे लक्ष्मणाने किती व्यवस्थित त्यांना सूचना दिली आहे की हे पत्र तुम्ही रावणाच्या हातामध्ये नेऊन द्या आणि त्याला सांगा की लक्ष्मण बचन बाच कुलघाते. हे कुलघातक रावणा, तुझ्या या आतताईपणामुळे, तुझ्या या अहंकारामुळे जो तू आपल्या कुळाचा नाश करतोयस, अरे हे असं युद्धाचा निर्णय घेण्याच्या आधी या लक्ष्मणाचं तू संदेश तरी वाच बरं. अशा पद्धतीने लक्ष्मण त्या पत्रामध्ये संदेश लिहून देतात. लक्ष्मण रूपी संताचं हस्ताक्षर आहे. असं हस्ताक्षर प्राप्त होणं देखील रावणाचं सद्भाग्य, परंतु म्हणतात ना की भाग्य देतं परंतु कर्म मनुष्याचं घेऊन जातं. ही लक्ष्मणाचं एवढं सुंदर पत्र रावणाने कशा पद्धतीने स्वीकारलं. बिहसी बाम कर लीन्ही रावण, सचिव बोली सठ लाग बचावन. जेव्हा या दूतांनी लक्ष्मणाचे हे पत्र रावणाच्या हातात दिलं, तेव्हा डाव्या हाताने जणू काही एखाद्या वस्तूचा उपमर्द करावा अशा रीतीने रावणाने या संत लक्ष्मणाचं पत्र स्वीकारलं आणि स्वतः वाचलं नाही, आपल्या सचिवाला म्हणाला, वाच रे, काय लिहिलंय त्याच्यामध्ये सांग बरं. अशा पद्धतीने अत्यंत अहंकाराने हा रावण या पत्राचा स्वीकार करतो. लक्ष्मण या दूतांना तोंडी निरोप देतात, म्हणतात की कहेहु मुखागर मूढ सन मम संदेश उदार. त्या मूर्खाला तोंडी हा माझा निरोप सांगा की
तू जर सीताजींना देऊन प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी लगेच आला नाहीस, तर एक लक्षात घे, तुझ्या या आततायी कृत्याने, तुझ्या या अहंकाराने तू स्वतःच्या मृत्यूलाच जवळ बोलून घेत आहेस. जणू काही हे पत्र वाचल्यानंतर जर तुझं हा निर्णय बदलला नाही, तर जणू काही तुझा काळ तुझ्या जवळ आलाच आहे असं समज. अशा पद्धतीने अत्यंत खरमरीत शब्दामध्ये परंतु अत्यंत सुस्पष्ट असा संदेश लक्ष्मणाने या दूतांजवळ दिला. दूतांचे प्राण वाचवले. प्रभू रामचंद्रांच्या या चैतन्य अवस्थेमध्ये लक्ष्मणाला तशी प्रेरणा झाली आणि त्या पद्धतीने हे कार्य त्या समुद्रकिनारी घडले. आता हे दूत लंकेच्या दिशेने रवाना होणार. जे रावणाने कार्य दिलं आहे त्याचा समस्त समाचार ते रावणाला जाऊन सांगणार. त्या कथा विभागाचं चिंतन सज्जन हो आपण पुढील कथा सत्रामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.